Good morning, dear student. Today we start the first chapter, that is Introduction to Partnership and Partnership Final Account. Before we see the meaning of partnership, we see the introduction why partnership firm or partnership business is introduced. पार्टनरशिप व्यवसायाची आवश्यकता का भासली ते आधी आपण बघणार आहोत. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला आपण 11वीचा जो शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की सोल ट्रेडिंग कन्सर्न जे आपल्याला दिलेलं आहे त्या सोल ट्रेडिंग कन्सर्नचे काही लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा असल्यामुळे आपल्याला इथे आता पार्टनरशिपची आवश्यकता भासलेली आहे किंवा पार्टनरशिपची जी काही व्यवसायाची जी निर्मिती आहे ती झालेली आहे. बघूया आपण स्टेप बाय स्टेप काय लिमिटेशन्स आहेत ते. There are unlimited liability, limited managerial ability, limited capital, no stability of business, and also there is a absence of specialization. Absence of specialization means what? The skill which is required to expand the business, it is very limited in the sole trading concern, and hence the number of members or number of owners is required in the business, and hence the partnership business is existed. Let me see the meaning of partnership. What is partnership? Partnership is an organization where there is an association of two or more persons coming together to carry on a business with a view to share profits or losses of the business. पार्टनरशिप, पार्टनरशिपला मराठीमध्ये भागीदारी असं म्हणतात आणि भागीदारीचा जो अर्थ आहे ते किमान दोन व्यक्ती किंवा या दोन व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती जर का एकत्र येऊन व्यवसाय करत असतील तर त्याला भागीदारी व्यवसाय असं म्हटलेलं आहे किंवा भागीदारी असं म्हटलेलं आहे. ज्यांचा उद्देश व्यवसायातील नफा किंवा तोटा हा वाटून घेणे हा असतो. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत पार्टनरशिपची which is given as per Indian Partnership Act 1932 section 4. It is the relationship between person who have agreed to share profits of the business carried on by all or any one of them acting for all. आता भारतीय भागीदारी कायदा 1932 मधल्या कलम 4 नुसार जी दिलेली भागीदारीची व्याख्या आहे त्यानुसार भागीदारी म्हणजे एक प्रकारचं जे सहसंबंध आहेत, व्यक्तींमधील सहसंबंध जे व्यवसायातील झालेला नफा वाटून घेण्यासाठी एकत्र आलेले आहेत, ज्यामध्ये कोणी एखादा भागीदार त्याच्यासाठी काम करतो किंवा त्यांच्या वतीने इतर सर्व जे भागीदार आहेत ते काम करणार आहेत. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत. मी तुम्हाला दिलेलं आहे जसं बोर्ड रायटिंग मी तुम्हाला पॉवर पॉईंट स्लाइडमध्ये टाकलेलं होतं, ज्यानुसार माझं एक लेक्चर सुद्धा मी टाकलेलं होतं, व्हिडिओ लेक्चर. पण हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला चांगलं वाटतंय की डायरेक्ट व्हिज्युअल लेक्चर चांगलं वाटतंय, याचा रिप्लाय हा तुम्ही द्यायचा आहे, कारण की हा एक छोटासा प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये का तुम्ही नोट्स लिहून कंप्लीट करणार आहात हे सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, पुढे बघूया. हेच व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन कधी सुद्धा माझ्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळतील. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, कॅरेक्टरिस्टिक्स और फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म्स, काय वैशिष्ट्य आहेत भागीदारी व्यवसायाची, काय वैशिष्ट्य आहेत आपण सुरुवातीपासून बघणार आहोत. ॲग्रीमेंट, नंबर ऑफ मेंबर्स, लॉफुल बिझनेस, शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस, अनलिमिटेड लायबिलिटी,
registration of partnership firm, joint ownership and management of the partnership firm, principal and agent relations, and dissolution of partnership firm. So this is the first point of features of partnership, that is agreement. Partnership is a result of agreement between partners. It could be written or oral. Agreement म्हणजे करार आहे. जो करार आयदर लेखी असू शकतो किंवा तो तोंडी सुद्धा असू शकतो. A written agreement is preferred so that it can be used as a proof in the court of law, and such written agreement is known as partnership deed. जो लेखी करार आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातून कधी सुद्धा पुरावा म्हणून हा सादर करता येऊ शकतो आणि म्हणूनच या लेखी कराराला पार्टनरशिप डीड, ज्याला ॲग्रीमेंट साठी जो समानार्थी शब्द मी तुम्हाला दिलेला आहे, पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजेच पार्टनरशिप डीड. कधी कधी कसे विशिष्ट शब्द हे त्यासाठी वापरले जातात आणि म्हणूनच पार्टनरशिप ॲग्रीमेंटला इथे विशिष्ट शब्द पार्टनरशिप डीड असा आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला पार्टनरशिप डीड हे पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणूनच ट्रीट करायचं आहे. दुसरा मुद्दा बघूया, नंबर ऑफ पार्टनर्स. Minimum 2 partners are needed to start partnership firm and the maximum number of partners are 50 according to Companies Act 2013 amended in 2014. आता असं आहे की भागीदारी व्यवसायामध्ये किमान 2 भागीदार असणं आवश्यक आहे. जर भागीदारीमध्ये जास्तीत जास्त 50 भागीदार असतील तर हे 50 भागीदार ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याला भारतीय कंपनी कायदा लागू होतो. भारतीय कंपनी कायदा 2013 लागू होतो, जो दुरुस्त कायदा 2014 आहे आणि त्यानुसार त्याला भारतीय कंपनी कायदा 2013 मधील जे काही कायदे आहेत ते लागू होतात. इट इज ऑल्सो वन ऑफ द पार्टनरशिप. त्यानंतर पुढचा मुद्दा बघणार आहोत, लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर व्यवसाय. पार्टनरशिप जो बिझनेस आहे हा कसा आहे असला पाहिजे, कायदेशीर व्यवसाय असला पाहिजे. त्याचं कारण बघणार आहोत आपण. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. The definition of partnership also does not permit any illegal business. म्हणजे business undertaken by partnership should be lawful. आता जो भागीदारी व्यवसाय करणार आहे हा कायदेशीर व्यवसाय असला पाहिजे. म्हणजे त्याच्या ज्या काही परमिशन्स आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंट कडून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून काय आवश्यक तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी परमिशन असतील तर त्या घेऊन तुम्ही तो जर का व्यवसाय करत असाल किंवा त्याचं कायदेशीर नोंदणी करून तुम्ही जर का तो व्यवसाय करत असाल तर तो कायदेशीर असणार आहे. बट त्याच्यामध्ये जर का काही तुम्ही इलिगल ऍक्टिव्हिटी जर का करत असाल किंवा विच कॅनॉट बी परमिटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट, it is not a lawful business. It is called as unlawful business. It is called as illegal activity which is banned by the state government or government of India. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. The purpose of partnership is to earn maximum profit. Partners have to share profits and losses according to the ratio given in the agreement. If the agreement is silent about the ratio, then profit and loss sharing will be equal. The purpose of partnership is to earn maximum profit. म्हणजे का, भागीदारी व्यवसायाचा उद्देशच मुळात नफा मिळवणे आहे आणि हा नफा भागीदारांनी नेमून दिलेल्या विशिष्ट जो भागीदारी करार आहे त्या करारातील प्रमाणानुसार त्यांनी काय केलं पाहिजे, वाटून घेणं आवश्यक आहे. जर एखाद्या वेळेस पार्टनरशिप मध्ये
किंवा भागीदारी व्यवसायामध्ये त्यांनी जर का लेखी करार, ज्याला ॲग्रीमेंट आपण म्हटलेलं आहे, पार्टनरशिप डीड म्हटलेलं आहे, हे जर का केलेलं नसेल, that is called as what we called as a partnership agreement is silent about the ratio, then profit and loss sharing will be equal. जो नफा तोट्याची जी विभागणी आहे ती कशी असणार आहे, समान म्हणजे इक्वल प्रपोर्शन मध्ये, म्हणजे समान हिश्श्यामध्ये असणार आहे. पुढचा मुद्दा बघूया, अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे अमर्यादित जबाबदारी. लिमिटेड मर्यादित, अनलिमिटेड अमर्यादित जबाबदारी. The liability of partners is unlimited, joint and several. That is, partners are liable till the last rupee in their pocket. भागीदारी व्यवसाय हा कसा आहे, त्याची जबाबदारी कशी आहे, अमर्यादित आहे, संयुक्त आहे आणि ती सर्व भागीदारांवरती समान आहे. त्याचं कारण असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस भागीदारी व्यवसायासाठी भागीदारांनी जर का कर्ज काढलेलं असेल तर त्या कर्जाची परतफेड करेपर्यंत त्यांच्या खिशात, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक खाजगी जो त्यांची रक्कम आहे ती शेवटच्या त्यांचा रुपया जिथपर्यंत व्यवसायातलं कर्ज फेडण्यासाठी वापरला जात नाही तिथपर्यंत त्यांची ही जबाबदारी कशी आहे, अमर्यादित आहे. अँड दॅट इज कॉल्ड एज अनलिमिटेड लायबिलिटी. इफ assets ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटी, व्यवसायातल्या मालमत्ता या व्यवसायाचं कर्ज भरण्यासाठी जर का असमर्थ असतील तर भागीदाराच्या खाजगी मालमत्तेतून ते कर्ज काय केलं जाणार आहे, फेडलं जाणार आहे. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर्ड इज इन्सॉल्वंट देन हिज लायबिलिटी विल बी बोर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. एखादा भागीदार जर का इन्सॉल्वंट झालेला असेल, इन्सॉल्वंट म्हणजे ज्याला आपण माहिती आहे तुम्हाला असमर्थ, जो ज्याला इन्सॉल्वंट म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली नॉट इन अ पोझिशन टू पे हिज डेट, अशा पद्धतीने जर का कोर्टाने किंवा त्याची डेथ झाली असेल किंवा त्याचं मानसिक असंतुलन झालेलं असेल किंवा त्याची जर का क्षमता नसेल, तो जर का बँकरप्ट झालेला असेल तर अशा स्थितीमध्ये तो काय केला जाणार आहे, इन्सॉल्वंट म्हणून घोषित केला जाणार आहे. आणि ह्या इन्सॉल्वंट पार्टनर्सची जी जबाबदारी आहे ती सॉल्वंट पार्टनरनी म्हणजे लायबल पार्टनरनी ती काय करणार आहेत, विभागून घेणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा बघणार आहोत आपण, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी only in the state of Maharashtra with effect from 1st April 2005. भारतीय भागीदारी कायद्यानुसार नोंदणी करणं आवश्यक आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये भागीदारी कायद्यानुसार ही नोंदणी अत्यावश्यक केलेली आहे 1 एप्रिल 2005 पासून. According to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. भारतीय कंपनी कायद्यानुसार असं म्हटलेलं आहे, तुमची नोंदणी असेल तर चांगलीच आहे, नोंदणी असेल तर तुम्हाला त्याचे चांगल्या पद्धतीने फायदे घेता येतात, पण नसली तरी चालू शकते. परंतु महाराष्ट्रात जर का भागीदारी व्यवसाय करायचा असेल तर 1 एप्रिल 2005 पासून त्याची कंपल्शन, त्याचं जे काही अत्यावश्यक असं केलेलं आहे, त्याला कंपल्शन केलेलं आहे, त्याला आवश्यकच केलेलं आहे कायद्यानुसार. आणि म्हणून रजिस्ट्रेशन ऑफ फर्म merely certifies its existence and it is process of entering the name of partnership firm in the register of registrar. जे भागीदारी व्यवसायाचे निबंधक आहेत या
निबंधकांकडे तुमच्या व्यवसायाची नोंदणी जर का झालेली असेल, तर तुमच्या बऱ्याचशा कायदेशीर गोष्टी या काय होतात, कायदेशीर बाबींमधून तुमची बऱ्यापैकी काय होत असते, मुक्तता होत असते. कारण की जर का व्यवसाय सुरू झाल्यानंतर जर का एखाद्या वेळेस असं आढळलं की तुमच्या भागीदारी व्यवसायाची जर का नोंदणीच नाहीये, किंवा भागीदारी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि भागीदारी व्यवसाय सुरू केल्यानंतर भागीदारांमध्ये जर का काही डिस्प्यूट्स म्हणजे वाद झाले, आणि हे वाद जर का कोर्टापर्यंत गेले आणि कोर्टामध्ये जर का असं आढळून आलं की ह्यांचा भागीदारी व्यवसाय हा महाराष्ट्रात मध्ये 1 एप्रिल 2005 पासून जे कंपल्शन आहे त्या कंपल्शन नुसार किंवा त्या आवश्यकतेनुसार हा नोंदणी केलेला नाहीये, त्यावेळेस कोर्ट अशा केसेसमध्ये किंवा अशा प्रकरणांमध्ये निकाल देऊ शकत नाही. म्हणजे चूक आपण करायला सुरुवात करणार आहोत किंवा चूक भागीदार सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम मिळणार आहेत. आणि म्हणून कुठलाही कायदेशीर व्यवसाय करत असताना नोंदणी करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघणार आहोत आपण, जॉईंट ओनरशिप अँड पार्टनरशिप. Each partner is joint owner of the property of the firm. So no partner can use property for personal use. प्रत्येक भागीदार हा भागीदारी व्यवसायाचा सहहिस्सेदार किंवा सहभागीदार असल्यामुळे त्या भागीदारी व्यवसायामध्ये असलेली जी मालमत्ता आहे त्याचा तो सहमालक असतो, ज्याला जॉईंट ओनर म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या भागीदाराला भागीदारी व्यवसायातली कुठल्याही मालमत्तेचा खाजगी वापरासाठी त्याला ती वापर करता येत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग द फर्म. व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये, भागीदारी व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये भागीदारांचा समान हक्क असतो. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द फर्म. आणि म्हणून व्यवस्थापनातल्या प्रत्येक डिसिजन साठी प्रत्येक भागीदार काय असतो, जबाबदार असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशन. इच पार्टनर वर्क्स इन टूफोल्ड कॅपॅसिटी. दोन भूमिकांमध्ये भागीदार काम करत असतो. ज्या वेळेस बघूया आपण प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख आणि एजंट म्हणजे जो कोणी मध्यस्थ आहे, या मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये तो काम करत असतो. बघूया आपण. अ पार्टनर ऍक्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स. व्यवसायाच्या व्यतिरिक्त बहिस्थ ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तो व्यवसायाचा प्रमुख म्हणून काम करत असतो. तर इतर भागीदारांशी ज्यावेळेस तो वागत असताना किंवा बिहेव करत असताना तो व्यवसायातला कोण एक संलग्न सहभागीदार, एजंट ज्याला म्हटलेला आहे, हा एजंट या दृष्टिकोनातून तो काय करत असतो, काम करत असतो. त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ड थ्रू ॲग्रीमेंट between the partner. If a partner wants to close the firm, he can dissolve the firm by giving 14 days notice. The firm can also dissolve if a partner dies or retires, become insolvent or insane. आता असं आहे की पार्टनरशिप भागीदारी व्यवसाय हा तुम्हाला केव्हा सुद्धा बंद करता येतो, पण तो बंद करण्यापूर्वी ज्या भागीदाराला भागीदारीतून बाहेर पडायचं आहे किंवा ज्या भागीदारांना सर्व भागीदारांची जर का इच्छा तशी असेल तर त्या पद्धतीने कायद्यानुसार 14 दिवसाची नोटीस ही व्यवसायाला द्यावी लागते, पार्टनरशिप फर्मला द्यावी लागते आणि त्यानंतरच यांना हा व्यवसाय बंद करता येतो. दुसऱ्या केसमध्ये असं आहे की एखादा भागीदार जर का निवृत्त होणार असेल किंवा एखाद्या भागीदाराचा मृत्यू झालेला असेल
किंवा एखाद्या भागीदाराचं तो इन्सॉल्व्हंट झालेला असेल. इन्सॉल्व्हंट म्हणजे तो बँकरप्ट झालेला असेल, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा भागीदारी व्यवसायाचं काय होऊ शकतं, समाप्त होऊ शकते, ज्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणतात. तर ही आपण बघितली भागीदारी व्यवसायाची जी काही वैशिष्ट्य आहेत. पुढे आपण बघणार आहोत the contents of partnership deed and provisions regarding Indian Partnership Act 1932. Thank you, my dear friends.